नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की चांगले असाल. तर मित्रांनो, मी आज दाखवणार आहे तुम्हाला हे आमच्या अंगणातील छोटं मिनी गार्डन. तर मित्रांनो, बघू शकता आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शोची झाडे तसेच फुलांची झाडे आणि वेल लावलेली आहे. तर मित्रांनो, हे दाखवण्याचं कारण फक्त एकच आहे की मित्रांनो, तुम्ही सध्या बघू शकता हे गार्डन कसं आहे. छोटे झाडं आहे आणि पूर्ण प्रकारे बनलेलं नाहीये. तर मित्रांनो, हे मी पूर्ण बनल्याच्या नंतर एक व्हिडिओ तुम्हाला एक ब्लॉग दाखवणार आहे की ज्यामध्ये हे पूर्ण कंप्लीट असेल. तर म्हणून मी हे गार्डन तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो, आज जायचंय आम्हाला तपोवन या ठिकाणी. तिथे औषध भेटतं टायफॉईडचे. तर ते आणायसाठी आम्ही जातोय तपोवनला. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग असणार आहे तिथं जाता जाता मित्रांनो थांबलो आम्ही केदारखेड्याच्या या पुलावरती. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ही आहे पूर्णा नदी आणि त्या नदीला आलेला होता पूर. तर मित्रांनो, बघू शकता खूप छान असं या नदीला पाणी आलेलं आहे आणि दोन्ही साईड दाखवतो मित्रांनो तुम्हाला. फुल नदी भरून वाहते आणि आम्ही जाता जाता या नदीला बघण्यासाठी थांबलो होतो. ते बघून निघालो आम्ही समोर आणि समोर आम्हाला हा दवाखाना दिसला. मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा किती जणांना या दवाखान्याचा गुण आलेला आहे. आणि हे बघा, हे रिकामे कारनामे मित्रांनो गाडी चालवताना करत जाऊ नका बरं, फेगडे फुगडे पाय करून. हो, रिकाम काम. रस्त्यानं मित्रांनो गाडी दम्मान चालवत जा, असे वाघ फिरत असतात बरं. आणि हे आपलं बाणेगावचं तळ मित्रांनो, हे दिवसेंदिवस फक्त मोठंच होत चाललंय. इथं समुंदर बिमुंदर बनतो काय? बरं होऊन जाईन बनलं तर मित्रांनो, जाऊ आपण तिथं मस्त पर्यटक अजून दुरून दुरून समुद्र पाहायला, है का नाही? तसेच मित्रांनो, आम्ही आलो राजूरला. तर मित्रांनो, आम्हाला जायचं होतं बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी, पण मित्रांनो आम्हाला ते शक्य झाले नाही. तर आम्ही गाडीवरून चालता चालताच आपल्या बाप्पांचे दर्शन घेऊन घेतले. तर हे आपला मेन गेट आहे, इथून आम्ही बाप्पांचे दर्शन घेऊन घेतले. त्यानंतर मित्रांनो आम्ही निघालो समोर, कारण आम्हाला टाइम होत होता, 4 वाजलेले होते. त्यासाठी आम्ही निघालो लवकर. तर हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघू शकता आपल्या राजूरमधला. खूप छान, इथं मस्त मोठा झेंडा बिंडा एकदम खतरनाक दिसत होता सीन. त्यानंतर मित्रांनो आम्ही निघालो समोर राजूरमधून. तर बघू शकता आम्ही आता राजूरच्या समोर निघलेलो आहे आणि समोर मित्रांनो आम्हाला पाणी सुरू झालं होतं. वरती ऊन होतं आणि खाली बघू शकता पूर्ण रोड वल्ला झालेला आहे. तरी आम्ही समोर मित्रांनो निघालो होतो. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो होतो तपोवन फाट्यावरती आणि फाट्यावरून आपण चाललो होतो तपोवन गावामध्ये. पण मित्रांनो, गावामध्ये जाण्यासाठी हा रस्ता एवढा खराब झालेला आहे मित्रांनो, 2 व्हीलर सुद्धा इथून चांगली चालत नाही. कसं बस मित्रांनो, आम्ही आलो गावामध्ये आणि आपल्याला यायचं होतं या मंदिरावरती, कारण या मंदिरावर मित्रांनो इथे औषध भेटतं. आणि मग आम्ही आलो मंदिरावरती. तर बघू शकता विशाल पुढे आणि मी आता ब्लॉगिंगचे क्लिप घेत तसेच देवाचे दर्शन करत मी आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो. आतमध्ये येतच मित्रांनो मला दिसलं तिथं वाळू घातलेलं काहीतरी. चला म्हणलं जाऊन बघू काय आहे. तर मित्रांनो मला वाटलं हे औषधाचे गाणू, पण मित्रांनो ही होती हरभऱ्याची भाजी वाळू घातलेली. मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. मित्रांनो, मी तुम्हाला एक खूप छान अशी मूर्ती दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खूप छान अशी इथं बसवलेली आहे. तर बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे आणि मंदिराच्या आतमध्ये हे विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं दर्शन होऊन गेलं असेल तपोवन या येथील मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर मित्रांनो आता बघू शकता आम्ही 2 पुड्या घेतलेल्या आहेत. 30 रुपयाला पुडी होती आणि आम्ही दानपेटीमध्ये 60 रुपये टाकतोय. तर मित्रांनो बघू शकता आमचे ते पैसे जात नव्हते त्यामध्ये. तर आधी आम्ही 10 रुपये टाकले आणि त्यानंतर मित्रांनो ते 10 रुपयाची नोट टाकली. त्यानंतर हे बघू शकता आम्ही टाकलेले 50 रुपये. मित्रांनो, आपण इमानदार आहे. आपण या जरी इथं कोणी नसन ध्यान ठेवायला, पण आपण आपल्या देवाच्या नावानं आलेलो आहे. तर मित्रांनो आपण कशाला बघायचं 20-30 रुपयाला. मित्रांनो, त्या औषधानं असं ऐकलेलं आहे मी की फरक पडतो. तर तुम्ही कधी आला इथे तर बघू शकता मित्रांनो, हे मंदिर आहे, तिथं लिहिलेलं आहे येथे टायफॉईडचे औषध मिळेल. आणि इथं बघू शकता तुम्ही, तिथं वरती एक थैली लटकवलेली आहे, त्यामध्ये औषध असते आणि खाली दानपेटी, तिथे पैसे टाकायला लागतात 30 रुपये. तिथून फायनली मित्रांनो आपण औषध घेतलं आणि निघालो तिथून. तर मित्रांनो आम्ही येथे आता परत थांबलो केदारखेड्याच्या या पुलावरती. आणि हा जुना पूल बघू शकता मित्रांनो पूर्ण खराब झालेला आहे, पूर्ण तुटलेला आहे. आणि मित्रांनो मग मी इथं बाजूला एक गड्डा दिसला मला. तर मित्रांनो चला म्हणलं बघूयात आपण तो गड्डा
कशासाठी तर दिसतं का बघू म्हणलं खाली. तर मित्रांनो खाली पाणी वाहताना दिसत होतं. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो झूम करून. तर बघू शकता तुम्ही आता उजेड दिसतोय, हे बघू शकता खळखळ पाणी दिसत होतं मित्रांनो. असं मित्रांनो एक विचार करायची गोष्ट आहे, हे जर आपण मोबाईलमध्ये झूम करून बघतोय आणि रिअलमध्ये जर तिथं गेलो तर पुरं फाटायचे काम आहे मित्रांनो. अहो तर हे असं खतरनाक सीन दिसत होतं या गड्ड्यामधूनच एवढा खतरनाक दिसतोय, तर रिअलमध्ये कसं होईल मित्रांनो. अहो लय बेकार आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बरं. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.